ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपला थोडासा लहान झालाय, तोच मी व्हिडिओ कंटिन्यू करतोय. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. आता पहिल्यांदा तुम्ही लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू आर थीटा म्हणजे रेडियस थीटा अँगल. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, सबटेन्स अँड अँगल 108. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचं आहे. सबटेन्स अँड अँगल 108 आहे. ऍट द सेंटर पाशी इफ द रेडियस ऑफ सर्कल्स इज 15 सेंटीमीटर. त्याचा रेडियस किती दिलाय, 15 सेंटीमीटर दिलेला आहे आणि अँगल आहे 1081. सोल्युशन, गिवन रेडियस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. रेडियस किती दिलाय आपल्याला, 15 सेंटीमीटर. अँड अँगल थीटा इज इक्वल टू 108 डिग्री. आता इथं आपल्याला जो थीटा लागणार आहे तो रेडियन मध्ये लागणार आहे आणि त्यांनी दिलाय कशामध्ये, डिग्री मध्ये दिलाय. त्यामुळे तो कशामध्ये रूपांतर करून घ्यावा लागणार, आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करावा लागणार, रेडियन मध्ये करावा लागणार. थीटा इज इक्वल टू 108 इंटू 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, पाय बाय 180. ती तर वापरायची पाय बाय 180. मग कसं येणार बघा, 108 इंटू पाय बाय 180. हे जात नाही, हे 108 आहे, हे 180 आहे. त्याला 3 ने भाग घालवा, बरं 6 ने घालूया. 108 डिवाइड बाय 6 4 राहणार, वरचं 8, 6 8 चा 48. कितीचा भाग गेला, 18 पाय. खाली पण 6 चा घालवा, 180 डिवाइड बाय 6 बरोबर 30. परत 6 जातोय, 3 पाय बाय 5. हा तुमचा थीटा आहे. आणि थीटा आपल्याला रेडियन मध्येच पाहिजे, हे लक्षात घ्या. थीटा आपल्याला कशामध्ये पाहिजे, रेडियन मध्येच पाहिजे. ओके, आता आपण काय फाइंड करायचंय, नाव लेंथ ऑफ आर्क. काय फाइंड करणार आहे, नाव लेंथ ऑफ आर्क. नाव लेंथ ऑफ आर्क चा फॉर्म्युला काय आहे, ना लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू आर थीटा रेडियन. थीटा रेडियन मध्ये आर किती आहे, 15 सेंटीमीटर आणि थीटा किती आहे, 3 पाय बाय 5. म्हणजे आर 15 इंटू 3 पाय बाय 5 रेडियन. 5 इंटू 15 ला भाग होतोय, 3 इंटू 3 5 रेडियन इज इक्वल टू 9 पाय रेडियन. आपण आर्क कशामध्ये मोजतो, यांनी कशामध्ये दिले, सेंटीमीटर्स. सेंटीमीटर संपलं, 9 पाय म्हणजे त्या सर्कलचा आर्क 9 पाय असणार आहे. ठीक आहे, समजलं. पहिल्यांदा रेडियस लिहायचा, नंतर हा थीटा आहे, तो अँगल डिग्री मध्ये दिलाय, तो तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. नाव लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू आर थीटा रेडियन. आणि यांचा फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो. एक होमवर्कला घ्या, तुम्हाला असंच देतो होमवर्कला, व्यवस्थित ट्राय करा घरी गेल्यानंतर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल विच सबटेन्स अँड अँगल्स. इथं सबटेन अँगल दिलाय 144 डिग्री. सबटेन्स अँगल 144 ऍट द सेंटर. And if the radius of circle is 5 सेंटीमीटर, त्या सर्कलचा रेडियस किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. तर तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे होमवर्कला. जमेल, हे लिहून घ्या होमवर्कला आणि तुम्ही सॉल्व्ह करा. पर्सनल व्हॉट्सअपवर टाका, सॉल्व्ह करू. नेक्स्ट एक्झाम्पल्स थोडंसं वेगळं घेतो. द डायमीटर ऑफ अ सर्कल्स. The diameter of a circle is 14 सेंटीमीटर. एखाद्या सर्कलचं डायमीटर 14 सेंटीमीटर दिलाय. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क. आर्क काढायचा आहे. सबटेंडिंग एन एंगल्स. सबटेंडिंग an angle of 54 degree at the center of circle. लिहून घ्या क्वेश्चन्स. थोडासा वेगळा आहे, जास्त काही नाही आहे. 2 मार्काला विचार असतील तुम्हाला, व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. आता इकडे लक्ष द्या, काय दिले बघा. The diameter of circle is 14 centimeter. Given diameter
इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता डायमीटर म्हणजे मी काय सांगितलंय पहिल्या बेसिक लेक्चर मध्ये की हे सर्कल आहे. सर्कलचा डायमीटर हा सेंटर मधून जातो, याला आपण डायमीटर म्हणतो. ठीक आहे. आणि ह्या डायमीटरची व्हॅल्यू किती असते, हे आर आणि हा आर. डायमीटर इज इक्वल टू 12. तुम्ही 8, 9, 10 ला बघितलं चला. म्हणजे 12 म्हणजे रेडियसची टॉइस 14 सेंटीमीटर आहे. आर किती येणार, 14/2. आर बरोबर 7 सेंटीमीटर. आर किती येणार, 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं, लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क. आता अँगल किती दिलाय बघायचा. अँगल्स, नाव अँगल is equal to theta is equal to 54 degree. Therefore 54 into 1 degree. Therefore 54 into 1 degree म्हणजे किती, pi/1 80. 9 न भाग होते 6 pi/20 म्हणजे 3 pi/5. संपलं. आता हे 3 pi/5 म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचंय, लेंथ ऑफ आर्क. नाव लेंथ ऑफ आर्क, नाव length of arc S is equal to r theta radian. याचा फॉर्म्युला काय, r theta radian. r किती आहे, 7. theta radian किती आहे, 3 pi/5. सॉरी 3 pi/10 आहे ना, सॉरी 2 नंबर होते ना, 3 pi/10. सॉरी 3 pi/10 म्हणजे 21 pi/10 म्हणजे 2.15. आता हे सेंटीमीटर मध्येच मोजणार आपण आर. एस इज इक्वल टू 2.15 सेंटीमीटर. हा पाय कन्वर्ट करायचा नाही कारण हा पाय रेडियन मधला आहे, तसाच ठेवायचा. समजलं, लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं घेऊया आपण. Next examples. Yeah, मस्त आहे. A pendulum of length 14 centimeter long. Pendulum ची length 14 centimeter आहे. Oscillates through an angle of 18 degree. Find the length of the bathtub. Find the length of its bathtub. व्यवस्थित लिहून घ्या. काय दिले बघा, अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. एका पेंडुलमची लांबी 14 सेंटीमीटर आहे. आता पेंडुलम म्हणजे काय, पेंडुलम लंब. जुनी घड्याळ असतात, ओल्ड क्लॉक जे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये घड्याळाच्या खाली एक लंबक असतो, त्याला आपण पेंडुलम असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे साधारण हे ओल्ड घड्याळ असेल तर त्याच्या खाली असा एक पेंडुलम असतो. ठीक आहे. आणि तो फिरत असतो सारखा. ओल्ड क्लॉक तुम्ही बघा, त्याच्यामध्ये हे पेंडुलम असतात. ठीक आहे. आता पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. ह्या पेंडुलमची लांबी किती आहे, 14 सेंटीमीटर. ऑस्सिलेट्स टू एन अँगल. पेंडुलम ऑस्सिलेट्स थोडासा फिरतोय. ठीक आहे. त्याच्यातला अँगल 18 म्हणजे थोडासा पेंडुलम. आता हे पेंडुलम मूळ ठिकाणी असं आहे, थोडासा फिरल्यानंतर हे जरा डॉटेड दाखवतो. असा फिरतो. ठीक आहे. आणि फिरल्यानंतर 18 डिग्रीचा अँगल तयार होतो. किती डिग्रीचा अँगल तयार होतो, 18 डिग्रीचा अँगल तयार होतो. ओके.
ओके, हा पेंडुलम. आता वर त्याच्या घड्याळ असतात ते पेंडुलम फिरताना ह्या पेंडुलमची लांबी किती दिल्या 14 सेंटीमीटर. ऑसिलेट झालाय, अँगल किती डिग्री तयार झालाय 80 डिग्री अँगल तयार झालाय. तर फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. पाथ म्हणजेच काय आर्क, करेक्ट. त्याला पाथ म्हणतो. पाथ म्हणजे दोन एंड पॉइंट मधलं डिस्टन्स, दोन एंड पॉइंट मधलं डिस्टन्स. म्हणजे थोडक्यात एस फाइंड करायचं आहे तुम्हाला. एस काय करायचंय फाइंड. गिवन मी काय म्हणू शकतो लेंथ ऑफ पेंडुलम, लेंथ ऑफ पेंडुलम, पेंडुलमची लांबी 14 सेंटीमीटर. दॅट इज आर फॉर रेडियस is equal to r is equal to 14 centimeters. That is radius is equal to r is equal to 14 centimeters. Length of pendulum, pendulum means r and तो 14 centimeters. And angles, and oscillates angle जो आहे and angle theta radian is equal to 18 degree. पण आपल्याला थीटा कशामध्ये लागतो रेडियन मध्ये लागतोय. ठीक आहे, इथे डिग्री मध्ये आहे तो रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. थीटा इज इक्वल टू 18 into 1 degree. 18 into किती ना 1 degree. Therefore theta is equal to 18 into 1 degree म्हणजे किती पाय बाय 180. जातो भाग. थीटा इज इक्वल टू पाय बाय 10 रेडियन. नाउ लेंथ ऑफ आर्क. आता फाइंड काय करायचंय. नाउ लेंथ ऑफ इट्स पाथ, length of its path, that is length of arc, that is length of arc, s is equal to r theta. path तो म्हणजेच arc, हे पेपरला तुम्हाला लक्षात पाहिजे. लेंथ ऑफ पाथ म्हणजे लेंथ ऑफ आर्क, s is equal to r theta. r किती आहे सांगा 14 आणि थीटा पाय बाय 10 रेडियन भाग होते 1.4 पाय. आता हा पाय कन्वर्ट करायचा नाही, रेडियन मधला आहे. लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस सेंटीमीटर. संपलायन्स एस इज इक्वल टू 1.4 पाय. फक्त पेंडुलम हे जुन्या घड्याळाच्या खाली असते. ठीक आहे, वर्ल्ड कप जिथे बघता त्याच्या खाली पेंडुलम असतो. त्या पेंडुलमची लांबी 14 दिलेली आहे. पेंडुलम ऍसोलेट झाल्यानंतर ते ऑसिलेट झाल्यानंतर त्यांच्यातला अँगल 18 आहे. तर फाइंड द लेंथ ऑफ पाथ. गिवन द पेंडुलम 14 सेंटीमीटर लॉन्ग, अँगल थीटा 18. ठीक आहे, पाय बाय 10 लेंथ ऑफ इट्स पाथ. ओके, तुम्ही फॉर्म्युला करा, लिहून घ्या. पेंडुलम ऑफ लेंथ 21 सेंटीमीटर. एका पेंडुलमची लांबी 21 सेंटीमीटर आहे. ऑसिलेट्स थ्रू एन एंगल्स 36 डिग्री. ऑसिलेट्स एंगल्स 36 डिग्री आहे. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. ते लिहून द्या. होमवर्क पर्सनल व्हॉट्सअपवर सोडवून हे एक्झाम्पल मला लावून द्या. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल्स. Doing the next examples. Find the angle in degree. Find the angle in degree. Find the angle in degree. Subtending at the center of circles. Subtending. So subtended. Subtended at the center of circles. At the center of circle. By an arc whose length, by an arc whose length is 15 centimeters, is 15 centimeters. If the radius of the center of the circle is 25 centimeters. Is 25 centimeters. लिहून घ्या examples. हा, तुम्हाला काय फाइंड करायला विचारलंय बघा.
फाइंड द अँगल इन डिग्री. तुम्हाला अँगल कशामध्ये फाइंड करायचं? डिग्री मध्ये. सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय एन आर्क हुज लेंथ. ठीक आहे, आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. पण गिव्हन काय काय? गिव्हन लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क दिलाय. किती दिलाय बघा? आर्कची लांबी 15 सेंटीमीटर दिलेली आहे. इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. Therefore S इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे. अँड काय दिले? अँड आर 25 आणि त्याची रेडियस 25 सेंटीमीटर आहे. आर्क 15 सेंटीमीटर आहे आणि रेडियस 15 सेंटीमीटर आहे. द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर. फक्त तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? अँगल. कसा करणार सांगा? नाव S इज इक्वल टू आर थिटा रेडियन. हा थिटा कशामध्ये असतो? रेडियन. आता S इज इक्वल टू आर किती आहे? S किती दिलाय? S 15 दिलाय. त्याचा आर 15 आहे. आर किती आहे? 25. थिटा रेडियन म्हणजे थिटा इज इक्वल टू 15/25 रेडियन. म्हणजे थिटा किती येणार? 35/5 रेडियन. ठीक आहे, असंच ठेवा. किंवा हे डिग्री मध्ये पण तुम्ही करू शकता. असंच ठेवलं तर चालेल. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय येणार? 3π/5 इंटू 100. 100 किती असतो? 180/π. 3π/5 180/π. 5 ने भाग जातो 180 ला. 36/π. 108 डिग्री/π. हा तुमचा थिटा डिग्री मध्ये झाला. 100. दोन्ही मध्ये पण सॉल्व करा. डिग्री मध्ये पण सॉल्व 100. फक्त दरवेळी आपल्याला लेंथ ऑफ आर्क विचारलं होते. इथं फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड ऍट द सेंटर बाय एन आर्क हुज लेंथ 15 सेंटीमीटर. S बरोबर 15 सेंटीमीटर दिलाय. रेडियस ऑफ सर्कल 25 आहे. S बरोबर आर थिटा वापरून थिटा फाइंड करायचा आहे. ओके, लिहून घ्या. त्याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, लिहून घ्या.